बुजू देणार नाही. मी बोलला मला दूध येते. मग दूध पिल्यावर काय करते? दूध पिल्यावर ब्रश करते. हो. मग आंघोळ. मग आंघोळ. मग दीदीचं बस करून देतो. माझा ब्रश वगैरे झाला. कधी? चल घ्या चला. चल ये. तर खाली बसते. हो. देते बिस्किट. बिस्किट करून टाक. तू गुडला करून आला का सांग. हो. सच्ची. हो. हात वॉश करून ये. मग हात वॉश करून ये जा मग. सकाळलाच जे आहे आमच्या इकडे ते दूध येऊन जाते, तर मी ह्या साईडने दूध मांडून दिलं आणि ह्या साईडने जो चहा आहे तो रेडी झालेला आहे. मी सहसा चाय पित नाही, पण आता थंडी खूप आहे त्यामुळे घेते कधी कधी. नमस्कार, मी नाजुका स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी जो आहे तो सकाळी सकाळीच व्लॉग शूट करायला घेतलेला आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. लाडू जो आहे तो स्कूलमध्ये गेलेला आहे, त्याला छोटे छोटे मिनी डोसे करून दिले. आणि भाजी वगैरे नाही केली आलूची, त्याला टोमॅटो केचप वगैरे लावून देऊन दिलं. कारण की इतक्या सकाळी आलूची भाजी कुकर वगैरे मग सगळ्यांना खूप थंड थंड होऊन जाते आणि त्याला तेवढं आवडत पण नाही आलूची भाजी. पण मग मी आल्यावर त्याला देते खायला की खा बा म्हणून. तर चला आता मी सकाळची कामं करून घेते. कुकर मांडते आधी, सर्वात आधी. साचीची पण तयारी होत आहे. आणि हे बॅटर मी रात्रभर झाकून ठेवलं होतं, पण ते अजिबात आंबलेलं नाही, जसं आहे तसंच आहे. तर आणि मला लगेचच जे आहे ते डोसे आणि इडली करायची होती. तर मग मी याला साचीला सांगितलं की याला माडीवर नेऊन ठेव वरती, कारण की ऊन आमच्या इकडे लवकरच येते सकाळलाच. आणि तिने जे आहे ते वरती नेऊन ठेवलं होतं. तोपर्यंत मी म्हटलं इकडे सांबार आणि आलूची चटणी जी आहे ते करून टाकते. तोपर्यंत जे बॅटर आहे ते छान आंबून जाईल म्हटलं. 15-20 मिनटात ते छान प्रकारे आंबते, कारण की मी 1-2दा तसंच केलं आहे थंडीमध्ये. तोपर्यंत जे आहे मी ते सांबार वगैरे करून घेत आहे. याच्यामध्ये मी सांबार मसाला वगैरे अजिबात टाकलेला नाही, कारण की तो माझ्याकडे होतच नाही आणि मला लवकर पण करायचं होतं, कारण की हिचा स्कूल टाईम होत होता, ॲटो येणार होता हिचा. आणि हे मी चिंचेचं कोळ आहे ते टाकलेलं होतं, कारण की माझ्याकडे चिंच जी आहे ती अवेलेबल नव्हती. तर छान लागतं ते पण. याच्यामध्ये काहीच नाही, फक्त चिंचेचं जे आहे ते पल्प राहते. आणि अशा प्रकारे मी सांबार वगैरे केला. त्यांची इथे ॲटोची टायमिंग झालेली होती यायची आणि खूप घाई करत होती आणि तिला 1-2 डोसे जे आहे ते खाऊन पण जायचे होते. तर म्हटलं चला पटापट जे आहे ते मी इकडे आलूची चटणी वगैरे करून घेतली होती. आणि मी ते मिरची आणि कांदा अजिबात पूर्ण शिजू देत नाही, थोडासा जो आहे तो कच्चाच ठेवते मी, कारण की ते आलूची चटणी खाताना असं दातामध्ये आला की छान लागतो. आणि आता हिवाळा आहे, सांबार भरपूर आहे, त्यामुळे आलूची चटणी वगैरे म्हणजे असं सुक्या भाज्या करायला खूप छान वाटतं, कारण की सांबार भरपूर असल्यामुळे. आणि इकडे चटणी झाली, सांबाराला पण छान उकळी आलेली आहे. आणि इकडे साचीला मी डोसे करायसाठी घेतलेले होते, कारण की ॲटो जो आहे तो येणार होता. तर आणि बघा छानपैकी जे मिश्रण आहे ते छान आंबलेलं होतं. त्याला छान असे म्हणजे छान छिद्र वगैरे पडलेले होते, तुम्ही बघू शकता. आणि हे डोसे मी लोखंडी तव्यावरच केलेले आहे आणि छान झाले, अजिबात चिकटत वगैरे नाही, छान निघतो. छान जे आहे ते निघून घेते. आणि मग मी इकडे जे आहे ते देव वगैरे घासून घेते, कारण की तिला घाई होती म्हणून मी तिच्यासाठी टाकून दिले. आणि बाहेर गेलेले होते, तर मी म्हटलं चला आधी जे देवपूजा आहे ते मी करून घेते म्हटलं. तर मी इकडे आधी आपली देवपूजा केली, तिचा टिफिन देऊन दिला. आणि इकडे आपले देव जे आहे ते घासत होती, कारण की बुधवार होता, उद्याचा आहे गुरुवार. मी गुरुवारला देव वगैरे जे आहे ते घासत नाही, म्हणून मी आदल्या दिवशीच घासून ठेवते सगळे देव वगैरे. आणि इकडे लाडू पण जो आहे तो स्कूलमध्ये गेलेला होता. मी एकटीच असल्यामुळे मग कसं आहे सगळे कामं असे पटापट होतात.
हे दोघं राहिले की खूप त्रास देतात. कोणतेच काम जे आहे ते पटापट होत नाही. यांना हे कुठं आहे ते कुठं आहे यांचं चालूच राहते. आणि यांची मस्ती बापरे. हे दोघं देवपूजा वगैरे सगळं आटपून वगैरे लागलेली झालेली होती. आणि यांनी पण जे आहे ते आलेले होते. तर चला म्हटलं मी इकडे डोसे जे आहे ते करून ठेवते. तर मी जो आहे ते लोखंडी तव्यावरच डोसे करायला घेते. लोखंडी तव्यामध्ये कसं आहे तेल आणि थोडंसं मिठाचे आधी शिंपोळे घ्यायला लागते. आणि मग त्यामध्ये 2-3 डोसे छान होतात. मग आणखीन परत ऑइल लावावं लागतं आणि मग आणखीन 3 अशा प्रकारे करत राहावं लागतं. आणि लोखंडी तव्यावर डोसा करताना काय आहे ना, तो तवा आधी वापरलेला पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला सकाळी करायचा आहे तर रात्री त्याच्यावर पोळ्या वगैरे करून तो तसाच ठेवायचा, म्हणजे धुवायचा नाही. नाहीतर हे डोसे जे आहे ना ते निघतच नाही. कारण की मी असं 2-3दा करून बघितलं तर ते निघतच नाही. आणि याच्यात काही जास्त ऑइल वगैरे अजिबात लागत नाही. छान आपल्या घरगुती म्हणजे तव्यावर जे आहे डोसे छान पातळ वगैरे सगळंच बरोबर आणि क्रिस्पी पण होतात. पण आमच्या इथे क्रिस्पी आवडत नाही. आम्हाला नरम डोसे आवडतात. पण छान क्रिस्पी होतात. ज्यांना क्रिस्पी पाहिजे क्रिस्पी पण होतात, नरम पाहिजे असेल तर नरम पण होतात. आपण नेहमी कसा डोसे करत नाही तर मग एवढ्या कामासाठी इतका महागाचा तवा घ्यायचा. माझ्याकडे होता आधी पण तो खराब होऊन गेला होता घासण्यामध्ये. तर मग जे आहे ते मी याच्यावरच बघितलं होतं आमच्या काकूला करताना. तर मग मी ट्राय करून बघितलं. काही वेळा नाही झालं पण मग छान झाले. आणि आता मला परफेक्ट येतात. छान मोठे डोसे वगैरे होतात. आणि याला बटर तूप पण लावू शकतो. आणि हे बघा किती छान पातळ आणि एकदम क्रिस्पी. खूप तुम्हाला वाटत असेल की जाड होतात पण नाही, अजिबात जाड होत नाही. जशा डोशाच्या तव्यावर होतात ना सेम तसेच होतात. तर चला मी तुम्हाला हा एक आणखीन एक डोसा करून दाखवतो. हा डोसा करायच्या टाईमला मी अजिबात काहीच तेल वगैरे लावलेलं नव्हतं तव्याला. हा 3रा डोसा आहे माझा ह्या तव्यावरचा. आणि यानंतर तुम्हाला जे आहे ते थोडंसं तूप किंवा तेल लावावं लागेल. तर इथे मी बटर वगैरे लावून घेतला होता मसाला डोसा टाईप. माझ्याकडे चीज वगैरे नव्हतं, नाही तर मी चीज वगैरे टाकून तुम्हाला दाखवलं असता. चीज, कांदा, टोमॅटो खूप छान लागतो. पण यांना असा साधाच आवडतो आणि मला पण असाच आवडतो. आणि हे आलेले होते तर म्हटलं चला यांना जे आहे ती प्लेट देऊन देते. कारण की मला यानंतर लाडूला पण स्कूलमधून आणायला जायचं होतं. आणि ही बघा माझी प्लेट किती सुंदर दिसत आहे ना. तर चला यांना जे आहे मी ते देऊन देते आणि पटापट लाडूला आणायला जाते. आणि आत्ता माझे जे आहे ते सगळे कामं झाले आणि बसली आहे. आता लाडूच्या स्कूलला म्हणजे सुट्टीचा टाईम होतच आहे. आता त्याला पण घेऊन येते. आणि आज बुधवार आहे. बुधवार म्हटलं की मला कामाला जे आहे ते लेटच होते. कारण की आज त्यांना सुट्टी राहते. आणि त्यामध्ये सुट्टी राहिली की मग मी असं काहीतरी इडली डोसे असं काही ना काही करतेच. तर त्यामध्ये कसं आहे इकडचा स्वयंपाक परवडते. पण हा जर मेनू केला ना आपण असा तर हे दिवसभर चालूच राहतं. हे काही स्टॉप होत नाही. तर म्हटलं चला आता त्याला आणते आणि तुम्हाला आज ऊन दाखवते. काल किती आभाळ होतं. काल पाण्याचे थेंब पण लागले होते थोडेफार. पण आज इतकं ऊन आहे, भरपूर ऊन आहे. गरमी होतच आहे. हे बघा छान वाटतं थोडंसं ऊन राहिली तरी. आणि आता जाते मी लाडूला आणायला. आणि जमलेच मी तुम्हाला त्याची डान्स प्रॅक्टिस पण दाखवेल. कारण की त्याच्या स्कूलमध्ये प्रोग्राम आहे तर त्याची प्रॅक्टिस चालू आहे. पण मोबाईल घेतला की तो थांबून जाते. लपून झालं तर लपून दाखवेल. तर चला छान झाला. आवडला तुला? इडली खाशील का मग की डोसा? इडली डोसा 2-2. उद्या इडली करून देईल ठीक आहे.
आज कशी दादा, आज नाही होत इडली. एक एक खायचं. आज डोसा खा, उद्या टिफिन मध्ये इडली देते तुला. ठीक आहे, उद्याला. हे कावे, हे असं कसं खाते तू? असं असं खातो. छान वाटते. हो, छान लागलं. भाजीसोबत खाणं. आणि आता बाकी आहे मी पण करून घेते. दुपार होऊन गेली, चालूच आहे. आणि आता मी बसते. कसे आहे? आणि सगळ्यात आधी ताट, काही पण असं सगळ्यात आधी ताट हे आपलं असतं, वडिलांच्या आधी पण लग्न झाल्यावर सगळ्यात लास्ट वालं हे आपलं असतं. हा फरक आहे लग्न झाल्यावर आणि लग्नाच्या आधी. असं काहीच नाही, लग्नाच्या आधी पण आपण म्हणजे घेऊ शकतो, पण कसं सगळ्यांचं करून सगळे कामं करून नंतरच आपण म्हणजे कसं फ्री वाटते खायला. नाही हो ना दादी? असं खायचं का फिरता फिरता? बस ना तिथे. लाडू गंधा मिळते सगळेजण. तर तू डान्स करून दाखवशील का मोबाईल मध्ये? कोणसा डान्स करने वाला तू? कोणसा डान्स करने वाला तू? इंडिया. तो ग्रुपचा सिंगल. आणि आता टाइम झाला होता 3:30-4. दुपारचे भांडे वगैरे कपडे वगैरे सगळं कामं करू 3:30 जे आहे ते झालेले होते. तर इकडे मी यांना चाय मांडून दिला आणि इकडे लाडू जो आहे तो झोपलेलाच होता. 4 वाजले तरी. तर हा काही उठायचं नाव घेत नव्हता. उठत होता पण आणखीन झोपत होता. याच्या डोळ्यावर खूप गाळ झोप होती. तर मी म्हटलं असू दे, झोप तू. तर चला, आजचा व्लॉग मी इथेच एंड करत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.